नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या जयश्री लेडीज टेलर चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण कटिंग करणार आहोत पोटली बटन ब्लाऊज डिझाईन शिवणार आहे. तर या ब्लाऊजला आहे ना बॅक साईडने ना हुक येणार आहे आणि त्याच्यावर पोटली बटनची डिझाईन आहे आणि पुढून बी बंद गळा येणार आहे छोटासा. तर चला आपण आता सुरुवात करू. तर पहिल्यांदा बॅक साईडचा गळा आपण कटिंग करून घेऊ. तर उंची या ब्लाऊजची 14.5 अधिक 1 15 इंच, 15.5 इंच हे पहा. आणि ब्लाऊजची घडी घेणार आहे आपण, या ब्लाऊजची 10 इंच घडी घेणार आहे आपण. मागची घडी 10 इंच. आधी आपण मागचा भाग कट करतोय. आणि या ब्लाऊजसाठी आपण आहे ना गळा रुंदी घेणार आहे 4 इंच. पोटली बटनसाठी 4 इंच गळा लांबी. शोल्डर घेणार आहे आपण 2.5 इंच, 2.5 इंच शोल्डर. आणि गळा खोली घेणार आहे आपण इथं 3.5 इंच गळा. नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या जयश्री लेडीज टेलर चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण कटिंग करणार आहोत पोटली बटन ब्लाऊज डिझाईन शिवणार आहे. तर या ब्लाऊजला आहे ना बॅक साईडने आहे ना हुक येणार आहे आणि त्याच्यावर पोटली बटनची डिझाईन आहे आणि पुढून बी बंद गळा येणार आहे छोटासा. तर चला आपण आता सुरुवात करू. तर पहिल्यांदा बॅक साईडचा गळा आपण कटिंग करून घेऊ. तर उंची या ब्लाऊजची 14.5 अधिक 1 15 इंच, 15.5 इंच हे पहा. आणि ब्लाऊजची घडी घेणार आहे आपण, या ब्लाऊजची 10 इंच घडी घेणार आहे आपण. मागची घडी 10 इंच. आधी आपण मागचा भाग कट करतोय. आणि या ब्लाऊजसाठी आपण आहे ना गळा रुंदी घेणार आहे 4 इंच. पोटली बटनसाठी 4 इंच गळा लांबी. शोल्डर घेणार आहे आपण 2.5 इंच, 2.5 इंच शोल्डर. आणि गळा खोली घेणार आहे आपण इथं 3.5 इंच गळा. तर इथं 4 इंच आपण गळा रुंदी घेतली या ब्लाऊजसाठी. शोल्डर मग पूर्ण तयार आपण आहे ना 6.5 इंच जवळजवळ आपण नाही का हे घेतलंय मुंडा, सॉरी रुंदी शोल्डर ब्लाऊजचा. आणि आपण या ब्लाऊजसाठी 6.5 इंच शोल्डर घेणार आहे. शोल्डर उंची 6.5 इंच. आणि इथं आपली 10ची घडी आहे हे पहा. आणि इथं आपण रेष मारून घेणार आहे. ही आपली इथं ही रेष मारून घेणार आहे. आणि इथं आपण फक्त आहे ना अर्धा इंचच वाढवणार आहे माया. मी पहिलीच ॲड केली होती त्यामुळे मी जास्त माया घेत नाही एक्स्ट्रा. आणि इथं आपण आता आकार देणार आहे गळ्याला. हा आकार देऊन घेऊ मुंड्याचा. आणि इथं आपण परत 4चा चौकोन घेणार आहे करून इथं 4 इंच. आणि इथं रेष मारून घेऊ. इथून आपण असं आहे ना असं बोट नेक सारखा इथं आकार देऊन घ्यायचा आहे असा सेप. तर या प्रकारे आपण बोट नेकची कटिंग मार्किंग वगैरे टाकून घेतली. तर या ठिकाणी पहा आता आपण हा बॅक साईड गळा काढून घेतला. आता इकडे फ्रंट गळा काढून घेणार आहे. तर इकडं पण 14.5 अधिक 1 15 फ्रंटचं माप आहे. आणि ही मागची घडी आपण 10 घेतली. तर ही पुढची घडी आपण 11 इंच घेणार आहे हे पहा. 11 इंच. इथं पण 11 इंच घ्यायचं. आणि इथं पहा मुंडा उंची 6.5 इंच घेणार आहे आपण.
बोटनेकसाठी. जास्त तब्येत नाही आहे ना, त्याच्यामुळे 6.5 मुंडा बी भरपूर होणार आहे बोटनेकसाठी. ते आपण हा सेप करून घेतला. आता इथे सेम हाच गळा आपल्याला पुढून पण घ्यायचा आहे. 3.5 इंचच गळा आपण पुढून पण ठेवणार आहे बोटनेकसाठी. आणि इथे बी आपण 4चा चौकोन तयार करून घेणार आहे. हे पहा. आणि इथं पण बोटनेक सारखाच शेप देणार आहे. असा आहे पुढच्या गळ्याला पण. पुढचा मागचा गळा ह्या लेडीजला सेम आहे, सेम पाहिजे. आणि ह्या साईडला इकडं आपण हुक घेणार आहे आणि इकडेच पोटली बटन. इथं आपण हुक वगैरे काहीच लावणार नाही आहे. आणि इथं आपण 1 इंच, तर इथं असा थोडासा आतमधून असा कोरून शेप घ्यायचा आहे आपल्याला, नॉर्मल असा 1/2 इंच. पहा असा क्रॉसमध्ये असा शेप द्यायचा. आणि इथं आपली 11 इंचाची घडी. आपल्याला प्रिन्स कटचं इथं माप टाकायचं आहे. तर इथून पहा आपण बंद घडीकडून आहे ना आपण 3.5 इंचावर माप करणार आहे. हे पहा 3.5 इंच. आणि वरती आपण 4 इंचावर खून करणार आहे. 4 इंच. हे पहा इथं आपण डायरेक्ट प्रिन्सेस कटचा शेप देणार आहे. हे 4 इंच. आणि इथून पहा या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा. हे पहा. आणि इथे असं क्रॉस यायचं आहे खाली. हे पहा. आणि इथून आपल्याला 1 इंच इकडं आता अंतर घ्यायचं आहे बघा इथं. आणि इथून आपल्याला हा शेप आहे ना असा देऊन घ्यायचा आहे. हे पहा असा बोटनेकसाठी. आणि इकडे आपल्याला आहे ना अर्धा इंच फक्त इथं वाढवायचं आहे हे माप. हे पहा अर्धा इंच. आणि हे इकडं पण अर्धा इंच. आणि हा सेंटर आपण असं वाढून घेतला आहे पहा एवढा. तर या प्रकारे प्रिन्स कटचा आपण माप टाकून घेतलं पुढचा भाग आणि हा बॅक साईड भाग. आता हे आपण कट करून घेऊ. तर हे कापड आहे बघा. आता ह्याच्यावर आपल्याला तो भाग कट करून घ्यायचा आहे. तर मी आता इथं आधी आहे ना आपल्याला आहे ना इथं बंद भाग कट करून घ्यायचा आहे. आणि पाठीचा भाग पण दोन्ही एक साथ बसते बघा. तर हे काठ आपल्याला आहे ना पाठीमागच्या बाजूने घ्यायचे. तर हे असं काठावर काठ ठेवून घ्यायचं. हे पहा असं. आणि इकडे हे दोन्ही भाग एक साथ बसलेत. मग आपण 1-2 चेक करून घ्यायचं व्यवस्थित. टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या इथं कट करण्यासाठी. जेणेकरून आपला कपडा हलायला नको. एकदम सोपी पद्धत आहे माझी प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करायची. आणि बोटनेक आता आपण हे कट करून घेऊ. इथून सेंटर पासून कट करू. आणि मी कधी एक्स्ट्रा कपडा घेत नाही, मी डायरेक्ट कट करत असते. हा झाला आपला बॅक साईड कट. आणि हा फ्रंट साईड. फ्रंट साईडला पण गळ्यानंतर कट करणार आहे मी.
तर कट करायचं शिवताना आपल्याला असं शिवून घ्यायचं आपल्याला. आता इथं हे पहा, हे आपण इथं आता असंच कवर शिलाई टाकणार आहे बोटनेकला पुढच्या गळ्याला. बॅक साईडने पोटली बटन घेणार आहे. तर हे सेम गळे ओढून घेतले आपण इथं. सेम आणि ही बॅक साईड. तर इथं आपल्याला पोटली बटन लावायचं आहे ना, तर इथं आपल्याला हा भाग आहे ना अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ना आखून घ्यायचा आहे. इकडं एक चाप मशीनचा एक चाप आपल्याला इथं अंतर ठेवायचं आहे थोडं, कारण इथं पोटली बटन येणार आहे आपलं या ठिकाणी. तर एवढं अंतर एक्स्ट्रा ठेवून आहे ना आपण इथं पोटली बटन लावणार आहेत आपण. इथं पण आपण हे छाप मारून घेऊ पलटी करून. आणि हे आपलं फ्रंट भाग. तर हे मी पलटी करून शिवणार आहे बघा. असं हे सुईचा भाग आहे आणि हा उलटा, आणि इथून आपण असं शिवून घेणार आहे चौ बाजूने पलटून इथं शिवून घ्यायचं. आणि स्लीव मी आधीच कट करून ठेवली. आणि हे पहा, तर कशी वाटली तुम्हाला माझी बोटनेक ब्लाऊजची पद्धत कटिंगची आणि माप टाकायची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा.